आज आपण कुरकुरा चपाती चाट कसा करणार आहे हे बघणार आहोत. चला आता रेसिपीकडे वळूया. आपण चपाती घेतलेली अशी सकाळी केलेली, त्याचे असे तुकडे करून घेतले छोटे छोटे. त्यानंतर धनिया पावडर, मसाला म्हणजे मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली काकडी, अर्धा लिंबू, चाट मसाला आणि बारीक शेव घेतली आपण अर्धी वाटी. तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये आपण हे चपातीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे. ही तयार चपातीची घ्यायची आपल्याला, पूर्ण ब्राऊन करायची व्यवस्थित. हे पाहता असे व्यवस्थित एकदम ब्राऊन केलेले आहेत आपण. आता आपण हे काढून घेऊया. आता हे आपण असे फ्राय करून घेतले. हे बघा असा आवाज पण येतो ह्याचा, एकदम कुरकुरीत असं व्यवस्थित फ्राय करायचे. आता ह्यामध्ये आपण कांदा बारीक चिरलेला, गाजर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ह्याच्यात टाकू शकता, काकडी आणि थोडीशी कोथिंबीर. आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घेणार आहे फक्त, आणि अर्धा चमचा धनिया पावडर. त्यानंतर चवीपुरतं मीठ. आपल्या चपातीमध्ये मीठ असतं, पण भाज्यांमध्ये आपण आता मीठ नाही टाकलेलं, त्याच्यामुळे चवीपुरतं मीठ. आणि चाट मसाल्यामध्ये मीठ असते थोडं, त्यामुळे मीठ असं बघूनच टाकायचं. त्यानंतर थोडासा चाट मसाला, अर्धा लिंबू. आता हे चमच्याच्या साहाय्याने पूर्ण एकजीव करायचे. आता काय जरा थंडीचे थोडेसे गारठ्याचे दिवस आहेत, अशा वेळेस मुलांना भूक लागते. मग त्यावेळेस तुम्ही 4 वाजता भुकेच्या टायमाला, किंवा मुलं शाळेतून आल्यावर 6 वाजता असा टाईमपास म्हणून त्यांना थोडासा असा खाऊ करून दिला की त्यात भाज्या पण आहेत, काकडी आहे, गाजर आहे, बीट तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे बीट असेल तर. आता माझ्याकडे बीट नाही आहे म्हणून मी बीट नाही टाकलं. असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही टाकून जर मुलांना दिलं तर ते आवडीने खातील, आणि ते शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे. आता बघा हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण ह्यामध्ये बारीक शेव टाकू. अशा प्रकारे कुरकुरा असा चपाती चाट खाण्यासाठी तयार आहे.